नमस्कार, मी मोहिनी जाधव. लोकतंत्रमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. काही दिवसांपूर्वीच आपण बदलापुरातील या नामांकित शाळेविषयी बातमी केली होती. बदलापूर पूर्वेकडील शिरगाव या परिसरात असलेली ही नारायणा स्कूल, या नारायणा स्कूलच्या परिसरात आपण आहोत आणि आपण या संदर्भात बातमी प्रसारित केली होती की ही शाळा जी आहे ती अनधिकृत ठरवलेली आहे शिक्षण विभागाने, आणि अनधिकृत ठरवल्यामुळे शिक्षण विभागाने फौजदारी गुन्हा दाखल केलेला आहे शाळेवरती. ही बातमी आपण प्रसारित केली. मात्र त्यानंतर अनेक पालकांना प्रश्न सुचले होते, उपस्थित केले त्यांनी, की शाळा जर अनधिकृत आहे तर याविषयीची माहिती आधी का प्रसिद्ध झाली नाही किंवा काय. आणि या संदर्भात अनेकांनी टीका देखील केलेली आहे. खास करून जे टीका करणारे आहेत ती शाळेचीच लोक आहेत, हे देखील आम्हाला त्या माध्यमातून समजलेलं आहे. त्या सगळ्या लोकांना या माध्यमातून आम्ही उत्तर देऊ इच्छितो की पत्रकार म्हणून, माध्यम म्हणून जेव्हा आम्ही बातमी करतो आणि ही बातमी जेव्हा आम्ही तुमच्या समोर प्रसिद्ध करत असतो त्यावेळेला एक समाजाचा घटक म्हणून आणि जबाबदार घटक म्हणून आमची जबाबदारी जी आहे ती मोठ्या पटीनं वाढते आणि ती जबाबदारी ओळखून आम्ही काम करत असतो आणि त्याच आधारावर आम्ही अधिकृत बातमी जी आहे ती प्रसिद्ध करत असतो. शासनानं अगदी शिक्षण विभागाने ही शाळा जी आहे ती अनधिकृत ठरवलेली आहे, फौजदारी गुन्हा दाखल केलेला आहे आणि या संदर्भात जी आहे ती मोठी माहिती पण समोर येते की शाळेला जो दंड आकारण्यात आला होता 1,00,000 रुपये दंड, तो अखेर शाळेनं भरलेला आहे. याचाच अर्थ शाळा अनधिकृत आहे हे शाळेनं मान्य केलेलं आहे आणि या माध्यमातून कुठेतरी आता विद्यार्थी आणि पालकांची या माध्यमातून दिशाभूल झालेली आहे. या संदर्भात आम्ही शिक्षण विभाग यांच्या माध्यमातून गट शिक्षण अधिकारी विशाल पोतेकर यांना देखील आता संपर्क करणार आहोत. त्यांच्याकडून या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे, शाळा अनधिकृत आहे का, आणि जर अनधिकृत असेल तर पुढे विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय, या संदर्भात देखील आम्ही त्यांच्याबरोबर या ठिकाणी सविस्तर चर्चा करणार आहोत. या संदर्भातील जी काही घडामोड असेल ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. जी काही अधिकृत माहिती असेल ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. त्यासाठी तुम्ही लोकतंत्र या वाहिनीशी जोडून राहा. इरादापत्र पालकांना दाखवलं जातं. इरादापत्र म्हणजे पूर्णपणे मान्यता आहे का शाळेला, असं काही असतं? इरादापत्र म्हणजे तुम्हाला तुमची शाळा सुरू करण्याचं इंटेन्शन आहे, त्याला लेटर ऑफ इंटेंट म्हटलं जातं. आणि इरादापत्र हे शासन तुम्हाला इश्यू करतं की तुमची शाळा चालू करण्याची इच्छा आहे. तर शाळा सुरू करणं ह्याच्यामध्ये मोठी आर्थिक इन्व्हेस्टमेंट असते, त्याच्यामध्ये जागा असते किंवा शासनाकडे मोठ्या रकमेची FD भरावी लागते, एवढे मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायला लागतं. तर एवढं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आपण शासनाच्या नियमानुसार तयार केलं, 18 महिन्यामध्ये ते तयार केलं, तर त्यानंतर शासन आपल्याला परवानगी देईल, अशा प्रकारचे शासनाकडून दिलेलं एक आश्वासन असतं. तर ते इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी आपल्याला परवानगी दिलेली असते. त्याच्यानंतर आपण शासनाकडून मान्यता घेऊनच शाळा चालू करावी असं त्या इरादापत्रामध्येच नमूद असतं. त्यामुळे इरादापत्र हे मान्यतापत्र नाही. गुन्हा का दाखल करण्यात आलेला आहे, शाळेच्या संबंधित काय तुमच्याकडे माहिती आलेली आहे? बदलापूर मधली ही सदर नामांकित शाळा नारायणा शाळा, हिच्याबद्दलच्या तक्रारी आम्हाला विविध संघटनेकडून प्राप्त झाल्या होत्या आणि अशा प्रकारची अनधिकृत शाळा ही सुरू होणार आहे अशा प्रकारच्या बातम्या येत होत्या. परंतु शाळा सुरू करणे आणि चालू ठेवणे अशा प्रकारची तरतूद ही शिक्षण हक्क कायद्यामध्ये कलम 18 मध्ये आहे. त्यामुळे जोपर्यंत शाळा सुरू होत नाही आणि ती चालू ठेवत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्या विरोधात कुठलीही कारवाई करता येत नाही. सदर शाळेला आपण अधिकृत असल्याबाबतचे जे काही आपल्याकडे कागदपत्र आहेत ते आम्हाला सादर करण्यासाठी कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या मार्फत एक आपण त्यांना पत्र दिलं होतं. पण त्या पत्राला त्यांनी ज्यावेळेस उत्तर दिलं नाही त्यावेळेस सदर शाळा ही अनधिकृत आहे असं गृहीत धरून शाळेला पुन्हा एकदा सदर कागदपत्र तुम्ही आम्हाला सादर करा, किंवा जर आपली शाळा जर दुसऱ्या ठिकाणी जर तिला परवानगी मिळाली असेल, ज्या ठिकाणी परवानगी मिळाली तिथे आपण चालू करा, किंवा 7 जुलैपर्यंत ती शाळा बंद करा, अशा प्रकारचं आपण त्यांना नोटीस दिली होती. त्या नोटीसलाही त्यांनी उत्तर दिलं नाही. त्यामुळं मग ही सदर शाळा अनधिकृत आहे हे असं आपण त्या निष्कर्षापर्यंत आलो आणि त्या निष्कर्षानुसार मग 10 तारखेला 10 जुलैला बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनमध्ये शाळेविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. सर, गुन्हा दाखल झालेला आहे, मात्र अजूनही शाळा सुरूच आहे, चालूच आहे. तर या संदर्भात काही तरतूद आहेत का शिक्षण विभागाकडे की शाळेवर आपण जिथं काही कारवाई करू शकतो? शाळेवर आपण दंडाची जी कारवाई करतो ती शिक्षण हक्क कायद्यामध्ये नमूद केलेली आहे की अनधिकृत शाळा सुरू करणे त्यासाठी 1,00,000 रुपये दंड आणि शाळा सुरू ठेवणे यासाठी प्रत्येक दिवसासाठी 10,000 रुपये दंड. तर मूळ कायद्यामध्ये हीच तरतूद आहे.
परंतु मान्य आयुक्त शिक्षण यांच्या आदेशाने आपण शाळेवर गुन्हा दाखल करतो. म्हणजे लोकसेवकाचा जो वैध आदेश आहे तो वैध आदेशाचं पालन न करण्यासाठी आपण शाळेवर गुन्हा दाखल करतो. या व्यतिरिक्त पुढे जाऊन शाळेला टाळं ठोकणे किंवा बंद करणं अशा प्रकारचे अधिकार शिक्षण विभागाकडे नाहीत. त्या संदर्भात जर कोणाची तक्रार असेल तर मग ती कायदेशीर कारवाई कोण करतं, कोणतं करतं? आपण जी मॅक्झिमम कारवाई करू शकतो ती आपण केलेली आहे. याबाबत पालकांनी जागरूक होणं अत्यंत गरजेचं आहे. शाळेच्या दर्शनी भागावर UDIS क्रमांक असला पाहिजे अशा प्रकारचे निर्देश आहेत आणि आपण बऱ्याच शाळांच्या ठिकाणी ते बघूही शकता की त्यांच्या दर्शनी भागावर अल्फान्यूमेरिक अशा प्रकारचा एक UDIS क्रमांक असतो. किंवा जर आपल्याला त्याच्याही पुढे जर आपल्याला शंका असेल तर आपण पंचायत समिती अंबरनाथमध्ये येऊन चौकशी करू शकता की सदर शाळा अधिकृत आहे किंवा अनधिकृत आहे. आमच्याकडे अधिकृत शाळांची यादी मेंटेन केलेली असते. त्याच्यामध्ये आपण आपल्या शाळेमध्ये जिथं आपल्याला प्रवेश घ्यायचा आहे तर त्या शाळेचं स्टेटस आपण बघू शकता. तर अनेक पालकांनी यांना या शाळेत प्रवेश दिलेला आहे, काय यांना मार्गदर्शन करावे या पालकांनी? सदर शाळा अनधिकृत आहे त्यामुळं मग आपल्या विद्यार्थ्याचं जे ॲडमिशन आहे ते अधिकृत शाळेमध्येच घेण्यासाठी मी तुम्हाला आवाहन करतो. आणि अशा प्रकारचं जर आपल्याला ॲडमिशनसाठी जर कुठलाही जर प्रॉब्लेम येत असेल तर आपण पंचायत समिती अंबरनाथशी संपर्क करू शकता. ही विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान तर करतच असते, परंतु त्यापेक्षा आपल्या तालुक्याला त्या संदर्भात असलेला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शालेय परिसरामध्ये होणाऱ्या लैंगिक अत्याचाराची घटना. तर ज्यावेळेस अनधिकृत शाळा असते त्यावेळेस आपल्या शासकीय यंत्रणेचं कुठलंही लक्ष त्या शाळेकडे नसते. तिकडे आमच्यासाठी त्या शाळा नॉन एक्झिस्टंट असतात. त्यामुळे शासनाचे GR, त्यांचे शासनाचे निर्णय, कुठल्याही विद्यार्थी सुरक्षेच्या उपाययोजना ह्या दृष्टीनं शाळेमध्ये भेटी होणं, त्यांना मार्गदर्शन करणं, त्याच्यासाठी जबाबदारी निश्चित करणं अशा प्रकारच्या कुठल्याही बाबी ह्या अनधिकृत शाळेच्या बाबतीत होत नाहीत. त्यामुळं आपल्याकडची बदलापूरची घटना बघता ह्या गोष्टीबद्दल आम्ही अतिशय सजग आहोत. शिक्षण विभाग आहे, आम्हाला शिक्षण अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन असतं. त्यामुळे ह्या गोष्टी पालकांनीही सजगतेनं बघावं. शैक्षणिक विद्यार्थ्याची प्रगती ही तर अपेक्षित आहे, परंतु ती सुरक्षित वातावरणात व्हावी ह्या बाबींची आपण प्राथमिकता देऊन अनधिकृत शाळेच्या बाबतीतला हा एक दुसरा अँगलही पालकांनी समजून घ्यावा. धन्यवाद. आपण आत्ताच गट शिक्षण अधिकारी विशाल पोतेकर सर यांची आपण प्रतिक्रिया घेतलेली आहे. नारायण शाळा बदलापुरात जी सुरू आहे त्या नारायण शाळा ही अनधिकृत असून या शाळेत जर आपलं पाल्य शिकत असेल तर तिथल्या पालकांना गट शिक्षण अधिकाऱ्यांनी अगदी आवाहन केलेलं आहे, सजगतेचं आवाहन केलेलं आहे की जर तुमचे विद्यार्थी, तुमचे पालक जर त्या शाळेत शिकत असतील तर तुम्ही त्या मुलांचं त्या ठिकाणाहून जे प्रवेश ॲडमिशन्स आहेत ते रद्द करून अधिकृत शाळेत जे आहे तुमच्या मुलांना, पाल्यांना टाका. अशा प्रकारचं थेट आवाहन या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे, गट शिक्षण अधिकाऱ्यांनी केलेलं आहे. या संदर्भातील माहिती आणि बातमी आपण गेल्या अनेक दिवसांपासून प्रसिद्ध करत आहोत आणि कुठेतरी आता गट शिक्षण अधिकाऱ्यांनी देखील त्याला दुजोरा दिलेला आहे की नारायण शाळा ही पूर्णपणे अनधिकृत आहे. या संदर्भातील तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ लोकतंत्र या वाहिनीला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.